रोज सकाळी मी पेपर वाटत असे. एक आंटी गाऊनवर यायची पेपर घ्यायला आणि माझी रोज विचारपूस करायची. एक दिवस तर पेपर घेताना मला आंटीने घरात ओढलं आणि दरवाजा बंद करून 1 तासभर माझ्यासोबत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. माझं नाव कल्पेश. मी रोज सकाळी घरोघरी जाऊन न्यूजपेपर वाटत होतो. त्यानंतर कॉलेज आणि कॉलेजवरून आल्यावर परत 4 तास किराणा दुकानावर काम करत होतो. मी मिडल क्लास फॅमिलीमधला. माझी परिस्थिती खूप नाजूक होती. माझ्यापेक्षा मोठ्या मला 3 बहिणी होत्या. त्यांचे सर्वांचे लग्न झाले आहे. मी सर्वात लहान. आता माझ्या वडिलांना काम होत नसे. माझ्या वडिलांनी खूप मेहनत केली होती आणि 3 बहिणीचे लग्न केले. आता त्यांना काम होत नसे. मला तर शिकायची खूप इच्छा होती, पण मला घरून पैसा भेटणार नव्हता. मलाच आता काहीतरी करावे लागणार होते. पण मला काम पण असे बघायचे होते की माझे कॉलेज पण झाले पाहिजे आणि काम पण. मला मग पेपर वाटायचे काम भेटले. सकाळी 1-2 तास काम होते. सकाळी मला लवकर उठावे लागत होते. सकाळी उठून घरोघरी पेपर द्यावे लागायचे आणि मग नंतर मी कॉलेजला जात असे. पेपर वाटत असताना एका घरी सकाळी एक आंटी दरवाज्यामध्ये असायची आणि माझ्याकडून पेपर घेतल्यानंतर मला थोडी बोलायची आणि माझी विचारपूस करायची. ती आंटी गाऊनवरच असायची. अगोदर तर मी दरवाज्यामध्ये पेपर टाकायचो आणि नंतर निघून जायचो. 1-2 दिवस माझी आणि आंटीची नजर एकमेकावर पडली. नंतर मी पेपर घेऊन आलो तर आंटी दरवाज्यामध्ये यायची. आंटीने मला नाव विचारले. मी माझे नाव वगैरे आंटीला सांगितले. त्यांचे नाव काव्या होते. माझी आणि काव्या आंटीची आता ओळख होत होती. माझे तर फक्त पेपर वाटून भागत नव्हते. मला आता दुसरे काम पण बघावे लागणार होते. माझ्या वडिलांनी मग मला एका किराणा दुकानावर काम बघितले. आता तर मी पूर्ण दिवस गुंतलेला असायचो. माझी दिनचर्या आता सकाळी उठून अगोदर पेपर वाटणे आणि पेपर झाल्यावर लगेच तयार होऊन कॉलेज. कॉलेजवरून आल्यावर परत किराणा दुकानावर 4-5 तास काम होते आणि नंतर घरी येऊन अभ्यास करून लगेच झोपत असे. कारण परत सकाळी मला लवकर उठावे लागत असे. डबल काम करून आता माझा सर्व खर्च चालत असे. माझ्या कॉलेजचा आणि घरचा पण. सकाळी उठल्यावर मी पेपर घेऊन गेलो. पेपर देताना काव्या आंटी तर दरवाज्यामध्ये माझी वाटच बघत होती. काव्या आंटीने पेपर घेतला आणि मला म्हणाली, कल्पेश, तू कॉलेज आणि बाकी काम कसे करतो रे? तुझं वय तर घुमा फिरायचं आहे आणि तू तर. मी काव्या आंटीला म्हणालो, आंटी नंतर फिरेन ना, अगोदर मला काही बनायचं आहे, मग बघू सर्व. काव्या आंटी म्हणाली, बरं, माझ्याकडून जर तुला कधी पण काही मदत लागली तर बिनधास्त सांगत जा. मला तर काव्या आंटी कधी पण अशी काही विचारत आणि मला म्हणत, तुला काही हवं असलं तर सांग, तू मला आपलं समज. मला तर कळत नव्हते की काव्या आंटी मला एवढं का. कधी कधी तर मला पण काव्या आंटीला बघून वाटायचे. काव्या आंटी जेव्हा पण पेपर घ्यायला दरवाज्यामध्ये येत आणि त्यांना गाऊनमध्ये बघून कधी कधी मला पण काव्या आंटी आवडत असे. पण नंतर मी तो विचार मनातून काढून टाकत होतो. थोड्या दिवसांनी मला असं जाणवलं की काव्या आंटी पेपर घेताना माझ्या हाताला टच करत असे. मी तर सुरुवातीला लक्ष दिले नाही, पण नंतर मला तसं जाणवू लागलं. हळूहळू मला पण ते
बरं वाटत होतं. पेपर घेतल्यानंतर आंटी माझ्यासोबत थोडं बोलायची. मी पण तिथे थोडं थांबत होतो. मला पण आंटीसोबत बोलायला आवडत असे. पण लगेच काव्य आंटीला घरामधून कोणीतरी आवाज द्यायचं. आता तर काव्य आंटीचे आणि माझे हाय बाय पण सुरू झाले. मी तिथून गेल्यावर आंटी मला हाताने बाय पण करत होती. मला तर काव्य आंटी सोबत थोडा वेळ घालायला पण आवडत असे. एक दिवस मी काव्य आंटीला पेपर दिला आणि काव्य आंटी मला म्हणाली, चहा वगैरे घेतो का? मी म्हणालो, नको आंटी, मला उशीर होईल बाकी पेपर वाटायला. काव्य आंटी म्हणाली, उद्या तू अगोदर सर्व पेपर देऊन नंतर शेवटी माझ्याकडे ये. उद्या घरी कोणी नाही, फक्त मीच आहे. मग तू थोडा वेळ थांब. काव्य आंटी मला तर 3-4 वेळेस बोलली की उद्या घरी कोणी नाही, फक्त मीच आहे. मला तर समजलं नव्हतं की आंटी 3-3 वेळेस असं का बोलते. मी मग दुसऱ्या दिवशी अगोदर सगळीकडे पेपर देऊन आलो आणि शेवटी काव्य आंटीकडे गेलो. काव्य आंटी तर जणू माझी वाटच बघत उभी होती. मला बघताच काव्य आंटीचा चेहरा एकदम खुलला. मी आंटीला पेपर दिला आणि आंटीला म्हणालो, चला आंटी, मग येतो मी. काव्य आंटी म्हणाली, असं कसं येतो? मी तुला काल 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 काय बोलले होते तुझ्या लक्षात आलं असेलच. मी म्हणालो, काय आंटी, चहा वगैरे का? पण मी घेईल ना दुसऱ्या वेळेस, नाहीतर आता घेतो इथे बाहेरच. आंटीने मग मला काही न बोलताच माझा हात धरला आणि मला घरात ओढलं आणि दरवाजा बंद केला. नंतर जे घडलं ते तर मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. मला तर काव्य आंटीने 1 तासभर मला आता कळाले होते की काव्य आंटी मला 3-3 वेळेस का सांगत होती की उद्या घरी कोणी नाही, आणि आज हे असं घडलं. माझा तर तो पहिलाच अनुभव. नंतर तर मला काव्य आंटीने खूप मदत केली होती. माझे कॉलेज पूर्ण झाल्यावर काव्य आंटीच्या ओळखीने मला चांगला जॉब पण भेटला आणि आता तर मी एका चांगल्या पदावर पण आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे.